आनंदी प्रेक्षकांनो, मालिका जबरदस्त वळणावरती जाताना आपल्याला दिसत आहे। मुळातच आजच्या भागात आपण पाहिलं की आरतीचं तर आता लग्न ठरतंय, पण आपण पाहिलेलं आणि खरं तर वरुण आता जो मनातल्या मनात आनंदीवरती प्रेम करत आहे, तो आता या सगळ्यामध्ये आनंदीसोबत लग्नाचे स्वप्न बघतोय। पण इथेच आनंदीच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळताना आपल्याला दिसणार आहे। आनंदी या सगळ्यामध्ये आता मात्र लग्न तर करणार आहे, पण आनंदीच्या या लग्नामध्ये अशा काही घडामोडी घडणार आहेत की त्यानंतर मात्र आता तिचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदलून जाणार आहे। असं नक्की काय घडलंय आनंदीच्या आयुष्यामध्ये, अशी आता काय गोष्ट घडलेली आहे की ज्याच्यानंतर आता इकडे भर लग्न मंडपामध्ये एका दिवसात किंवा एका क्षणात तिचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदललंय। सगळं काय घडलंय सगळं पाहूया। इकडे आरतीसाठी जो मुलगा पाहिलाय तो आता आरतीला पाहायला आल्यावरती इकडे आता साखरपुड्याची तारीख सुद्धा ठरलेली आहे। पण हे सगळं होत असताना इकडे आता आरतीच्या हातून म्हणजे ते जे ताट आहे ते ताट थरथरलं आहे आणि आता आरतीच्या हातून ते ताट खाली पडलेलं आहे। आणि त्यानंतर मग आता त्या मुलाची आई सांगायला लागते अपशकुन झाला, हे लग्न होणार की नाही होणार। यावरती मग आता इकडे लगेचच सगळेजण पाहायला लागतात। पण लग्नाची तारीख तर ठरते आणि एंगेजमेंट उद्याच्या उद्या करायची असं पण ठरतं। आबा सांगतात आम्हाला आमच्या परीने जितकं आमच्या मुलीसाठी करता येईल ना तितकं आम्ही नक्कीच करू। आणि त्यानंतर मग आता इकडे आनंदी विचार करते आहे, नाही मी आता भरपूर काम करणार आणि आरतीताईचं लग्न आता छान पद्धतीने जमवणार। बरं, तोपर्यंत हे सगळं झाल्यावरती इकडे आता युगंधर निंबाळकर यांना आता त्यांचे असिस्टंट सांगतायत की आपण जे काही लग्न ठरवलं आहे ना ते लग्न आता लवकरात लवकर होईल आणि आता या सगळ्यामुळे तुमची मान प्रतिष्ठा पण वाढणार आहे। कसं आहे, आबा जाधवांच्या एका मुलीचं स्वतः तुम्ही लग्न ठरवताय, नातीचं दुसऱ्या लग्न ठरवताय, ही गोष्ट फार मोठी आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच आणि त्यावरती आता इकडे निंबाळकर म्हणजे आता युगंधर सांगायला लागतो खरं तर त्याला या आधीच प्रॉपर्टीतून करायला पाहिजे होतं, पण खरं झालं तरी सुद्धा भाऊ असला म्हणून काय झालं, आईला वचन दिलंय म्हणून विद्याधरला या सगळ्यामध्ये मी इतके दिवस आता सहन करत आहे, पण बाद झालं। आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा त्याला प्रॉपर्टीतून बेदखल केलं हे बरं झालंय। म्हणजे कोणत्याही त्याच्या अय्याशी करण्यामध्ये आता त्याला आपण हे करू शकत नाही आहोत, हे उत्तम झालेलं आहे। पण ज्या वेळेला विद्याधरला हे समजले त्यांनी आता शलाकाची साथ धरलेली आहे आणि शलाका सांगते हे बघ, तुला जर का प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तर आता तू त्याचा बदला तुझ्या पद्धतीने घेऊ शकतोस। यावरती तो म्हणतो कसं काय, यावरती ती सांगते तुला बरबाद करणारा तो तुझा भाऊ नाहीये, तर आता तुला बरबाद करणारी ती सगळ्यात महत्त्वाची आनंदी आहे। ती जर का नसती तर कदाचित तुझ्या भावाने तुला आता इतकं सगळं केलंच नसतं ना। त्यामुळे त्या आनंदीला सगळ्यात पहिलं बरबाद करायला पाहिजे आणि त्या आनंदीला बरबाद करण्यासाठी मुळातच तिचा आता लग्नाचा घाट घालायचा। आणि त्यावरती विद्याधर म्हणतो म्हणजे काय, तुझ्या डोक्यात काय आहे मला कळलं नाही शलाक। आणि त्यानंतर ती सांगते आरतीचं लग्न ठरतंय ना। यावरती तो म्हणतो आरतीचं लग्न ठरतंय, पण आरतीच्या लग्नाचा आणि आता या लग्नाचा काय संबंध आहे। यावरती ती सांगायला लागते लय मोठा संबंध आहे, तुला आता मी सांगते। एका झटक्यात म्हणजे आता बदनाम होईल तो म्हणजे युगंधर निंबाळकर, एका झटक्यात बदनाम होईल ती म्हणजे आनंदी आणि एका झटक्यात आपला आता फायदा होणार आहे, कळतंय का तुला। असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो तुझ्या डोक्यात तरी काय आहे। आणि त्यानंतर लगेचच आपल्या खास माणसाला बोलवत तिने आपला प्लॅन बरोबर विद्याधर समोर सांगितलेला आहे। विद्याधरला मात्र आता या सगळ्यामध्ये तिने बरोबर रीती आपल्या बोलण्यामध्ये ट्रॅप केले आणि नंतर पुढचा डाव सुरू झालाय। तिघांनी हात मिळवणी केले आणि पुढचा डाव आता खेळण्याची तयारी सुरू झालेली आहे। तोपर्यंत आता इकडे आरती आलेली आहे, ती म्हणजे टेक्सटाईल मिलमध्ये।
आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे आरती सांगायला लागते, अगं आनंदी, आता ना तुला खरंच खूप कौतुक वाटतं मला. म्हणजे साहेबांनी तुला आता इकडे फॉर्मर म्हणून मोठी पोझिशन दिलेली आहे. खरंच तू अशीच प्रगती कर, असं म्हणत ती मिठी मारते. मिठी मारल्यावर आपण पाहिलंय की तिच्या कपाळाला गंध लागलाय. कोणीतरी म्हटलंय की आरती, तुझ्या आधी तिचंच लग्न होणार आहे. आणि असं म्हटल्यावर ती आता मात्र आनंदी सांगते, नाही नाही, मी काही इतक्यात लग्न करणार नाहीये. पण त्याच वेळेला तिची आता मैत्रिणी सांगायला लागते, नाही नाही अगं, तू कितीही नाही म्हटलीस ना तरी सुद्धा आता हे लग्न होणार म्हणजे होणारच, असं म्हणत मात्र आता इकडे आनंदी विचार करते. पुढे इकडे आता वरुण आबांना भेटायला आलाय आणि तो आता आबांना सांगत आहे, आबा म्हणजे खरं सांगायचं तर आता आरतीचं लग्न तर होतंयच ना, मग जर का आरतीचं लग्न होतंय तर आता तुम्ही आनंदीचं सुद्धा लग्न का करत नाहीयेत? यावरती आबा आता सांगायला लागतात, लग्न तिचं करेन मी, पण आता तिला सोबत कोण लग्न करणार? खरं तर माझ्या आनंदी इतकी गुणी दुसरी मुलगी कुणीच नाहीये. किती तिचं कौतुक करू, पण आता शेवटी डोळे तिला नाहीयेत, तिला दिसत नाहीये आणि त्यामुळे कोण तिच्याशी लग्न करणार? कारण कसंही झालं तरी सुद्धा चार चौघामध्ये आता मात्र अशी बायको कोण स्वीकारणार? असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब इकडे सांगायला लागतं वरुण, आणि जर का चांगला कुणी मुलगा मिळाला तर? यावरती मग आता आबा म्हणतात, का तुझ्या माहितीत कुणी आहे का? यावरती तो म्हणतो, आबा मी स्वतः आनंदीसोबत लग्न करायला तयार आहे. यावरती आबा म्हणतात, का रे बाबा, तू का आनंदीसोबत लग्न करशील? म्हणजे मला कळत नाहीये की तुझ्या मनात काय चाललंय. मला कसं आहे ना, माझ्या आनंदीसोबत कोणी लग्न करायला तयार चांगला मुलगा झाला तर काही हवं नको असं नाहीये, पण तू का तयार होतोयस? यावरती तो सांगायला लागतो, कारण आबा मी तिच्यावरती प्रेम करतो. आणि त्यानंतर आबा आता सांगतात, ठीक आहे मी आनंदीशी, आणि त्यानंतर आबा आता आनंदीला आणि आबा आनंदीला म्हणतात, पोरी हे बघ चांगलं स्थळ चालून आले, तू लग्नाला नकार देऊ नकोस. आणि त्यावरती आनंदी म्हणते, बाबा माझ्यासोबत कोण लग्न करायला तयार होणार आहे? यावरती ते सांगतात, आपला वरुण काही वाईट नाहीये, त्याच्यासोबत लग्न. त्यावरती ती सांगायला लागते, तो लग्न माझ्याशी करतोय आणि तो स्वतःहून बोलायला आला होता, असं म्हटल्यावरती आबा आता सांगायला लागतात, हो ते आता स्वतःहून बोलायला आले होते, पण मी तुला एक गोष्ट सांगू का? तुझ्या मनात असल्याशिवाय मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे आता तुला म्हणजे होकार मागणार नाहीये. यावरती ती म्हणते, मी वरुण सोबत बोल. मग ती आता वरुणच्या सोबत इकडे बोलायला येते आणि ती सांगायला लागते, का माझ्यावरती उपकार म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करणार? यावरती तो म्हणतो, नाही खरंच माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून लग्न करणार आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आनंदी विचार करायला लागते की आबांच्या वरचं एक ओझं कमी होईल आणि कुठेतरी हे होईल, म्हणून आनंदीने लग्नाला खरं तर होकार दिलाय. कारण आबाने तिला पोरी माझे डोळे मिटायच्या आधी जर का तुमच्या दोघींची तरी लग्न झाली आणि ह्या बारक्यांची नंतर तुम्ही लक्ष द्याल, पण आता माझ्या डोळ्यासमोर सगळं ठीक झालं ना तर मला खूप आनंद वाटेल. आणि आबांसाठी आनंदी लग्नाला होकार देते. पण विद्याधर आणि शलाका यांना आता समजलंय की वरुण आणि आनंदीचं लग्न ठरलंय. मग या संधीचा फायदा घेत मात्र आता खूप मोठा इकडे आता कारस्थान करण्याचा प्रयत्न करणार आहे विद्याधर. आणि त्याच वेळेला शलाकाने त्याच्याच खांद्यावरती बंदूक ठेवत त्याला आपला प्लॅन सांगितलाय. इकडे तोपर्यंत तो आता सांगत आहे, आणि हे सगळं घडल्यावरती मला आता दादा ठेवेल का? यावरती ती म्हणते, तसंही तुला प्रॉपर्टीतून बेदखल केले, तू जर का हे सगळं केलंस ना तर मात्र मी तुला या सगळ्यामध्ये खूप आता मोठा मोबदला देईन आणि आता त्याच्या प्रॉपर्टीच्या पेक्षा जास्त तुझ्या नावावरती करेन. मग काय, मग आता विद्याधर तयार झालाय. शलाकाने खांद्यावरती बंदूक ठेवलेली त्याला कळलीच नाहीये आणि या सगळ्यामध्ये तो आता पुरता अडकलेला आहे. आणि त्यानंतर दिवस उजाडतोय. प्रेक्षकांनो, याच लग्नाच्या दिवशी आता आनंदीच्या लग्नामध्ये इकडे विद्याधरने पूर्णपणे आता डाव रचत इकडे आता आनंदीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत तिचं लग्न मोडण्याचा आता मात्र खूप मोठा घाणेरडा डाव रचलाय, ज्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये आनंदी पुरती अडकले. आणि त्यानंतर आपल्या भावाची कारस्थानं ज्या वेळेला आता इकडे युगंधरला समजलेले आहेत आणि युगंधरला ही कारस्थानं समजल्यावरती आता मात्र त्याने मोठा निर्णय घेतलाय. खरं तर या सगळ्यामध्ये आता मात्र भर मांडवामध्ये
सगळ्या गोष्टींचा उलगडा होत विद्याधर म्हणजे युगंधरचा भाऊ आनंदीला बदनाम करून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत असताना आता मात्र आनंदीला वाचवण्यासाठी म्हणा किंवा आनंदीला या सगळ्यामधून सोडवण्यासाठी म्हणा युगंधरने तिचा हात धरलाय आणि मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न झालेली आहे. युगंधर या सगळ्यामध्ये आनंदीच्या सोबत आता लग्न करणार आहे. प्रेक्षकांनो, एका साध्या छोट्या कंपनीची एम्प्लॉई ती आता मालकांसोबत लग्न करून डोळे नसताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण बनले. पण या सगळ्यामध्ये एकच गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे जवळजवळ युगंधर तिच्या डबल वयाचा आहे. आता या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये पुढे काय अडचणी येणार, काय घडामोडी घडणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब